नमस्कार, मी कोमल रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत सोया मसाला। तर चला बघूया कशी बनवायची रेसिपी। प्रथम कढईमध्ये आपण पाणी गरम करायला ठेवले, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेऊयात। खडे मसाला घालायचं कारण म्हणजे सोया चंक्स थोडेसे चवीला कडवट असतात, त्याचा कडवटपणा कमी व्हावा म्हणून आपण घालून घेऊन आणि 10 मिनिट सोया चंक्सला झाकून ठेवूयात। सोया चंक्स आपले चांगले फुललेले आहेत, आपण त्यामधील पाणी काढून घेऊयात सोया चंक्स मधील। तर आता तुम्ही बघू शकता आपले सोया चंक्स मधील आपण पाणी काढून घेतलेले आहे ना, आता ते छान फुललेले आहेत। आता सोया चंक्स तयार आहेत, आपण आता ग्रेव्हीची तयारी करूया। आपण कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात। कांद्याला हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊया। कांदा चिरून घेतलेला आहे आणि कढईमध्ये त्याला लालसर सोनेरी रंग येईपर्यंत हलवून घेऊयात। कांद्याला आता सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता आपण यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊ आणि 4 मिनिट शिजवून घेऊया। चला आता आपण टोमॅटो शिजलेत का नाही ते बघूया। तर चला आता आपले टोमॅटो पण मऊ शिजलेले आहे, तर आपण आता गॅस बंद करूयात आणि हे सगळं मिश्रण थंड करून घेऊयात। आता हे टोमॅटो कांद्याचं मिश्रण थंड झालेलं आहे, आता आपण याची प्युरी करून घेऊयात। आता मी सगळं मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतले, छानशी प्युरी झालेली आहे। तुम्ही बघू शकता छानशी प्युरी झालेली आहे। या प्युरीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि पाण्याचा वापर केला तर यामध्ये कमीत कमी वापर करायचा, कारण या प्युरीमध्ये टोमॅटो आहे। कारण टोमॅटोमध्ये मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतात। टोमॅटोमध्ये तुम्ही बघू शकता सर्व कांदा आणि टोमॅटोची छानशी पेस्ट बनवली आहे। आता आपण तुम्ही बघू शकता आपण कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। यामध्ये मी 4 चमचे तेल ओतून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण छानशी पेस्ट घालून घेऊयात। पण ही छानशी पेस्ट मिक्स करून घेऊयात। त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घेऊयात। आलं लसूण पेस्टला पण आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात। प्युरीमध्ये आपण पाव चमचा हळद घालून घेऊयात। यामध्ये आपण 1 चमचा गरम मसाला घालून घेऊयात। 1 चमचा धनेपूड घालून घेऊ, 1.5 चमचा लाल तिखट घालून घेऊयात। ही बेडगी मिरचीची पूड आहे, भाजी तिखट होत नाही आणि खायला पण छान लागते आणि भाजीला रंग पण छान येतो। आता मिक्स करून घेऊयात, सगळे मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात। आता 2 ते 3 मिनिटे तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात। आता मसाला छान परतून झाला की तेल सुटल्यासारखं सुरुवात झालेली आहे की गरम पाणी घालायचं नाही। या प्युरीमध्ये आपण पाणी घालायचं नाही, कारण आपण सोया चंक्समधील पाणी काढलेलं नाही। ते सोया चंक्स ग्रेव्हीत घातले की त्यातलं पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते, त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करायचा। आता तुम्ही बघू शकता मी यामध्ये मीठ घालून घेते आणि ते चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्ही आता बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छानसा कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये उकडून घेतलेले सोया चंक्स घालणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपण त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि चांगलं फ्राय करून घेऊयात। आणि आता आपण या सोया
सोया मसाल्याला आपण 8 मिनिट चांगलं झाकून ठेवूयात. आता आपण सोया चंक मसाल्याला आपण 8 मिनिट झाकून ठेवूयात. आपण बघू शकतो की सोया चंक मसाला आपण 8 मिनिट झाकून ठेवला होता. तर आता आपण बघू शकता सोया चंक मसाल्याला खूप छान असा कलर आलेला आहे आणि खूप छान टेक्स्चर आलेला आहे. बघा किती छान रंग आलेला आहे, कलर खूप छान आलेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीन आणि रिच असते सोया चंक प्रोटीन. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय. अजून लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशा चमचमीत रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.